नमस्कार। आज आपण खूप सुंदर अशी नथ तयार करणार आहोत। मोत्यांची नथ खूप छान अशी आपण विकत जशी नथ आणतो तशीच नथ घरच्या घरी आज तयार करणार आहोत। मैत्रिणींनो, मी आधी सुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर अशा नथ तयार करून दाखवलेले आहेत। त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत। चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा, तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील। मोत्याच्या खूप सुंदर सुंदर अशा वस्तू मी आपल्या चॅनलवरती तयार करून दाखवलेल्या आहेत। त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत। चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा। चला तर आपण पाहूया मोत्याची खूप सुंदर अशी नथ कशी तयार करायची, तेही घरच्या घरी कमी वेळामध्ये आणि कमी खर्चामध्ये। व्हिडिओमध्ये पुढे पाहूया। हे पहा मैत्रिणींनो, आपण हे साहित्य घेतलेलं आहे। ही जाड तार घेतलेली आहे, एक पातळ तार घ्यायची आहे। मणी घेतलेले आहेत, थोडे पांढरे मणी, एक लाल मणी आणि थोडेसे गोल्डन मणी। ही 0.5 अशी तार घेतलेली आहे। याचाच वापर करून आपण खूप छान अशी नथ तयार करणार आहोत। हे पहा, हे मणी घेतलेले आहेत आपण। तुम्ही साईज पाहू शकता। तुम्ही मण्याची साईज लहान मोठी तुमच्या आवडीनुसार इथे वापरू शकता। हे पहा, हा लाल मणी त्याच साईजचा मी एक घेतलेला आहे आणि हे गोल्डन मणी घेतलेले आहेत। मण्याची साईज तुम्ही कमी जास्त घेऊ शकता। याच मण्यांचा वापर करून आपण खूप छान अशी डिझाईन करणार आहोत। एवढी तार मी त्यातून कट करून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता। एवढी तार घेतलेली आहे। आपण आता ही नथीसाठी एक साईड याची फोल्ड करून घ्यायची आहे। येथे आपण डबल फोल्ड करायचं आहे व त्यानंतर ना आपण याला जी पातळ तार आहे ती इथे गुंडाळून घेणार आहोत। आपल्याला त्यामध्ये गोल्डन मणी ओवून डिझाईन करायची आहे। हे पहा, आपल्याला या नथीला असा गोल आकार द्यायचा आहे। खूप सुंदर अशी नथ आज आपण तयार करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्क्रिप्ट करू नका, म्हणजे व्हिडिओत दिलेल्या सर्व टिप्स आपल्या लक्षात येतात। हे पहा, हा याचा मध्य आहे। आपल्याला इथे मध्यभागी एक फुलाची डिझाईन करायची आहे व साईडनी मण्यांची डिझाईन करायची आहे। खूप छान अशी नथ आज आपली तयार होणार आहे। हे पहा, ही जी तार आहे ती आपण इथे गुंडाळून घेतलेली आहे। ही अशी गुंडाळायची आहे, तुम्ही पाहू शकता। आणि यामध्ये आपण जे गोल्डन मणी आहेत आपल्याकडे ते या तारेमध्ये एकसारखे ओवून घ्यायचे आहेत व त्याचीच आपण या जाड तारेला डिझाईन करून घेणार आहोत। हे पहा, हे असे एकसारखे मणी आपण सर्व यामध्ये ओवून घ्यायचे आहेत। मैत्रिणींनो, मी आधीसुद्धा खूप सुंदर सुंदर अशा नथ आपल्या चॅनलवरती तयार करून दाखवलेले आहेत। त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत। चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा। हे पहा, हे असे आपण ही तार याला गुंडाळून घ्यायची आहे। मी अजून थोडे मणी येथे ओवून तुम्हाला व्यवस्थित अशी तार गुंडाळून दाखवत आहे। याची आपण अशी जाड तारेला या मण्यांची डिझाईन करायची आहे। हे पहा, हे अशी आपण येथे डिझाईन तयार करून घेऊया। एका शेजारी एक अशी डिझाईन ही तयार करायची आहे, म्हणजे दिसायला खूप छान असे दिसते। आणि याच्या बरोबर मधोमध आपण खूप छान असे फूल तयार करायचे आहे। कमी वेळामध्ये खूप सुंदर अशी ही नथ आज आपण तयार करणार आहोत। हे पहा, हे एवढे आपण इथे गुंडाळून घेतलेलं आहे। आता आपण अजून थोडेसे मणी याला गुंडाळून घ्यायचे आहे। याची डिझाईन तुम्ही पाहू शकता, खूप छान अशी याची डिझाईन झालेली आहे। आता आपण यामध्ये थोडे मणी गुंडाळून पुन्हा एकदा अशी डिझाईन तयार करून घ्यायची आहे व त्यानंतरनं ही तार कट करून घ्यायची। हे पहा, हे अशी आपण गुंडाळून घेतली। आता ही राहिलेली तार आपण येथे गुंडाळायची व त्यानंतरनं ती कट करून घ्यायची। हे पहा, हे असे एकसारखे आपली ही डिझाईन झालेली आहे। आता ही तार आपण कट केलेली आहे। आता यामध्ये आपण लाल मणी ओवून घ्यायचा व आता पातळ तारेमध्ये आपण एक फूल तयार करून ते या तारेवरती व्यवस्थित असं बसवून घ्यायचं आहे। हे पहा, ही पातळ तार घेतलेली आहे। यामध्ये आपण एक गोल्डन मणी, एक पांढरा मणी आणि गोल्डन मणी ओवायचा आहे। गोल्डन मणी साईडला करून आपण पांढऱ्या मण्यातनंच तार पुन्हा खाली ओढायची आहे। असे आपण इथे 6 ते 7 मण्यांचं फूल तयार करायचं आहे व नंतरनं ते फूल आपण जी नथीची तार आहे, जे लाल मणी आहे त्या मण्याच्या गोलवेड्यावरती हे पांढरे मणी व्यवस्थित असे बसवून घ्यायचे आहेत। खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला मी ही नथ तयार करून दाखवत आहे। याच पद्धतीने आपल्याला मंगळसूत्रसुद्धा छान असे बनवता येते। त्याची खूप छान अशी डिझाईन तयार करता येते मंगळसूत्राची। हे पहा, हे झाले आपले 6 मणी आपण एकमेकांना ओवलेले आहेत। तेच आपण आता या लाल मण्याच्या गोलवेड्यावरती व्यवस्थित असे ओवून घ्यायचे आहेत आणि तारेने हे व्यवस्थित
बांधून घ्यायचं आहे. आपण इथे एक्स्ट्राचे तारसुद्धा वापरायचे आहे व ते मण्यांच्या गोलवेड्यावरती ती तार व्यवस्थित घेऊन हे पहा हे असे तार आपण इथे गुंडाळायचे आहे आणि ती वरच्या मोठ्या मण्यांमधनं आपण ही तार जाड तारेला गुंडाळून घ्यायची आहे. म्हणजे आपल्या नथीची फिनिशिंग ही खूप छान येते. हे पहा आता आपल्या फुलाची फिनिशिंग व्यवस्थित आले. फुल आपलं व्यवस्थित असं मधोमध बसलेलं आहे, ते अजिबात हलत नाही. आता आपण पुन्हा याच तारेमध्ये हे छोटे छोटे मणी ओवून घ्यायचे आहेत. वरची जशीच आपण डिझाईन केली तशीच आपण खालच्या साईडला सुद्धा ही डिझाईन तयार करून घ्यायची आहे. हे पहा हे अशी आपण ही डिझाईन इथे तयार करायची आहे. व्यवस्थित त्याला असा आकार द्यायचा आहे म्हणजे आपल्या तारेची फिनिशिंग ही खूप छान अशी दिसते. हे पहा हे असे आपण इथे ओवून घेतलेलं आहे आणि एक्स्ट्राची जी तार आहे ती वरच्या साईडला गुंडाळून घ्यायची आणि या तारेला आपण गोल असा आकार द्यायचा. हे पहा असा नथीचा व्यवस्थित आकार द्यायचा आणि जी तार एक्स्ट्राची आहे तिला थोडीशी तिरकी करून घ्यायची म्हणजे त्याची फिनिशिंग खूप छान अशी येते. हे पहा हे अशी आपण नथ तयार केलेली आहे. मैत्रिणींनो, आजचा नथीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद. असा सपोर्ट करत राहा, व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.